नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या बस सेवेच्या मागणीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। विद्यार्थिनीच्या समस्येची माध्यमांनीही दखल घेतल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। अखेर शुक्रवारी खेतापूर गावात एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करण्यात आली। जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी स्वतः गावात पोहोचून बस सेवेचा शुभारंभ केला। उमरेड विधानसभा मतदारसंघातील कोही तालुक्यात येणाऱ्या खेतापूर गावातील 2 शालेय विद्यार्थिनींचा बससेवेची मागणी करतानाचा भावनिक व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती। विद्यार्थिनींच्या या मागणीची माध्यमांनीही दखल घेत बातमी प्रसिद्ध केली। यानंतर प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेत शुक्रवारी स्थानिक काँग्रेस आमदार संजय मेश्राम आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खेतापूर गावात पोहोचून एसटी महामंडळाची बससेवा सुरू केली। बससेवा सुरू करण्यासोबतच आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या। विशेष म्हणजे आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क जमिनीवर बसून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या। विद्यार्थिनींच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बससेवा सुरू केल्याने गावातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।